मिनिटाचा अवधी असेल आपल्याकडे. 3-3 षटक पूर्ण करण्यासाठी 12 मिनिटाचा अवधी आपल्याला देण्यात येत आहे. आणि चला आता सामन्याला पटकन सुरुवात करा, वेळ दौडू नका. गुरुश्रेष्ठ द्रोणाचार्य गुरुओं में सर्वश्रेष्ठ थे और गदाधारी भीम जो गदा युद्ध में सर्वश्रेष्ठ था. पहली गेंद गदाधारी भीम के ओपनिंग बल्लेबाज नीलेश सोनार टैप स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन गेंद की लाइन में बल्ला नहीं चला पाए. इस प्रकार से डॉट बॉल बिंदी गेंद, ये फुल टॉस गेंद थी, उनके शरीर पर फेंकी थी. इस प्रकार से नीलेश सोनार ने अपना खाता खोला, गदाधारी भीम ने अपना खाता खोला. स्कोर बोर्ड पर टंग चुका है 1 रन. और ये काफी अच्छा स्ट्रोक था, स्टेप आउट होकर काफी अच्छा स्ट्रोक खेला था. लेकिन महेश वर्मा, उनकी उतनी ही अच्छी फील्डिंग, बढ़िया फील्डिंग महेश वर्मा द्वारा. 3 गेंदों में अब तक 2 रन बन चुके हैं. इस समय स्ट्राइक पर आकाश, सुनील गेंदबाजी मारे पर सुनील. एक बार फिर से लोलास सोरान यहाँ पर धीरे धीरे ये 3-3 ओवर का मैच जैसे जैसे आगे बढ़ेगा, रोमांच इस मुकाबले में भी आपको देखने को मिलेगा. क्योंकि इंटर साई राज ग्रुप का ये सेमीफाइनल का महत्वपूर्ण मुकाबला, जहाँ पे गुरुश्रेष्ठ द्रोणाचार्य वर्सेस गदाधारी भीम के बीच ये मुकाबला, दोनों टीमों की प्रतिष्ठा यहाँ पर दांव पर लगी है. एक तरफ तानाजी मोरे, यस, आकाश के बल्ले से दंदनाता निकला हुआ ये चौका. देखिए कभी कभी आप वीरेंद्र सहवाग से डर रहे होते हैं कि वीरेंद्र सहवाग बड़े बड़े स्ट्रोक खेलेंगे, लेकिन उस समय ऐसा होता था कि सचिन तेंदुलकर चौका मार दिया करते थे. तो उसी तरह से नीलेश सोनार के ऊपर निगाहें थी, लेकिन चौका मार दिया आकाश ने. बढ़ता हुआ स्कोर इस समय पहुंच चुका है 8 रन. नीलेश, ओव्हर की समाप्ती, पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 9 धावा. अतिशय सुंदर सुंदर चांगली अशी सुरुवात म्हणता येईल आपल्याला गदाधारी भीम साठी. और ये बॉक्स क्रिकेट का खेल है. यदि एक ओवर में एक चौका लग जाए तो उस ओवर में रन संख्या काफी अच्छी बनती है. ये हमने पिछले 3 दिनों में जो भी मुकाबले हुए, जिस ओवर में चौका लगता है उस ओवर में स्कोर बोर्ड पर स्कोर अच्छा दिखता है. आकाश बिल्कुल आकाश की तरह खेलते हुए गदाधारी भीम. उदय, बढ़ता हुआ स्कोर 10 रन. स्कोर्स प्लीज. प्रत्येक चेंडूवरती आम्ही स्कोर सांगतोय. ठीक आहे, मेगा स्क्रीनवर नाही का कमेंट्री आहे का? और ये इस बार महेश जो कि काफी अच्छी फील्डर है, रिफ्लेक्सेस उनके पास काफी हैं और काफी मेहनत करते हैं अपने फील्डिंग में, और वो मेहनत यहाँ पर दिखाई दे रही है. काफी अच्छी पेट्रोलिंग वहां पर लॉन्ग ऑफ की दिशा से. बढ़ता हुआ स्कोर इस समय 11 रन. नीलेश, आकाश दोनों ही बल्लेबाज अपनी टीम के लिए बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. और ये सुसाइडल अटेम्प्ट बिल्कुल जरूरत नहीं थी. यहां पर स्कोर बहुत अच्छा चल रहा था, गेंदबाज के हाथों में ये गेंद थी. इस प्रकार से ये मैं समझता हूं कि एक सॉफ्ट डिसमिसल. जब आप अच्छा खेल रहे होते हैं तो आप रनआउट नहीं होना चाहते. राहुल द्रविड़ का एड वो देखा नहीं शायद नीलेश सोनार ने, जिसमें तंबाकू वाला एड रहता है, उसके अंदर थिएटर में बताता है वो राहुल द्रविड़ कि जब आप अच्छा खेल रहे होते हैं तो आप रनआउट नहीं होना चाहते. तो यहाँ पर अच्छा खेल रहे थे, अच्छा स्कोर चल रहा था, रनआउट की कोई जरूरत नहीं थी. एक बॉल डॉट जाता. आणि या सेमीफायनलच्या सामन्याला प्रमुख उपस्थिती लाभलेले आहे ते आपले कार्यसम्राट, कार्यक्षम व कार्यतत्पर नगरसेवक मंडळाचे हितचिंतक व प्रमुख मार्गदर्शक सन्मान्य सचिन भाऊ पडवळ या ठिकाणी आलेले आहेत. मी प्रेक्षकांना विनंती करतो जोरदार टाळ्यांनी आपण सचिन भाऊ पडवळ यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. 1 to go.
1 to go. 12 रन. दुसरं षटक प्रगतीवर. फक्त एक चेंडू शिल्लक है दूसरे षटकामधील और ये धीरे से पॉइंट की दिशा से खेलकर एक रन हासिल किया और इस प्रकार से 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. एक गडी बाद 13 धावा. 13 धावा. साईराज मित्र मंडळाला विनोद पाटील यांचंही अनमोल असं सहकार्य असं मी विनोद पाटील यांचाही साईराज मित्र मंडळाच्या वतीने सहर्ष आभारी आहे. साईबाबा सप्ताहादरम्यान जो साई भंडारा होतो त्याकरिता विनोद पाटील व सर्व कुटुंबियांचं या ठिकाणी अनमोल असं सहकार्य असं मी त्यांचंही मंडळाच्या वतीने आभार मानतो. थँक्यू. थँक्यू. आणि आताच या ठिकाणी कार्यसम्राट नगरसेवक श्री सचिन भाऊ पडवळ यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांच्या माहितीकरता आम्ही सांगतो हे सेमीफायनलचा सामना आहे साहेब. अंतर साईराज मित्रमंडळ ग्रुपमधला हा सेमीफायनलचा सामना गुरुश्रेष्ठ द्रोणाचार्य वर्सेस गदाधारी भीम या दोन्ही संघांमध्ये आपण पाहताय 2 षटकं झालेले आहेत आणि गदाधारी भीम या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 13 धावा. एक गडी बाद 13 धावा. तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू विशाल वर्मा. विशाल वर्मा कद काठी से विशाल हैं, मन से विशाल हैं, तन से विशाल हैं और हर चीज में विशाल है. विशाल अगली गेंद सामना करेंगे एक बार फिर से और ये रनआउट की अपील. यस इट इज रनआउट. बल्लेबाज अपने क्रीज पर नहीं पहुंचे थे. विशाल ने चतुराई दिखाई. आप देख सकते हैं कि इतनी बड़ी कटकाठी होने के बावजूद रिफ्लेक्सेस जिस प्रकार से विशाल ने थ्रो को कलेक्ट किया और उसे स्टंप पर दे मारा तो कितना बढ़िया उनके बॉडी में रिफ्लेक्सेस है ये यहाँ पर साफ साफ दिखाई दे रहा है. बढ़ता हुआ स्कोर इस समय अभी भी 13 रन पर. काफी अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन विशाल का. अब तक 2 गेंदों में एक भी रन नहीं आया और इस गेंद पर उन्हीं के भाई वेट विशाल वर्मा रनआउट की जोरदार अपील करते हुए, लेकिन अंपायर सितेंद्र सहानी के ऊपर इसका कोई प्रभाव नहीं. शायद वो ऐसा कर रहे हैं कि उनके गेंद उनके पैरों पर ब्रश होकर गई है और स्टंप पर जाकर लगी तो रनआउट की दाद मांग रहे, लेकिन शायद अंपायर इंटरेस्टेड नहीं है. 9 विकेट. थ्री टू गो ना. षटकातील चौथा चेंडू इनिंगचा चौथा चेंडू और ये काफी अच्छी तरीके से फेंकी हुई गेंद और एक बार फिर से रनआउट होने का खतरा. यस इट इज रनआउट. विशाल ने यहां पर चारों खाने चित कर दिया है. और ये टीम गोवा जाएगी. सुरेश पांडे जी मंडळाचे अध्यक्ष श्री मंडळाचे सल्लागार सुरेश पांडे जी यांच्याकडून आवाज आलाय हम गोवा जा रहे हैं. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 14 धावा फक्त या इनिंग मध्ये. या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विशाल अतिशय अविस्मरणीय गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी फक्त 1 धाव येईल. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 15 धावा. शेवटचा चेंडू विशाल वर्मा यांचा सामना करेल आकाश. एक चौका लगावलाय आकाशने आणि ये माय गुडनेस जबरदस्त फिल्डिंग आणि तेवढा चांगला थ्रो होता परंतु 2 धावा या ठिकाणी संपूर्ण करण्यात आल्या. तिसऱ्या धावासाठी गेल्या आऊटचा इशारा येईल अंपायरचा. या प्रकारे 3 षटक संपलेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन थांबली आहे ती 17 धावांवरती. आता मात्र हा सेमीफायनलचा सामना जिंकण्याकरिता मी थोडंसं तुम्हाला इंटरप्ट गदाधारी भीम या संघाला 18 धावांची गरज असेल. येस मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी
या आपल्या शिवडीतील जो चहाप्रेमींचा अड्डा बनलाय अगदी अल्पावधीत, ज्यांनी शिवडीतच नव्हे तर संबंध लालबाग परळ परिसरात त्यांनी मोठं असं नाव कमवलंय, ते यावर्षीचे साईराज प्रीमियर लीगचे सहप्रायोजक आमचे मार्गदर्शक प्रेमाचा चहा यांचे मालक व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मंडळाच्या वतीने संभाजी मोरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रेमाचा चहा यांचे प्रोप्रायटर जयवंत करांडे यांना विनंती करतो आपण सर कृपया आपला सत्कार स्वीकारण्यासाठी मध्यभागी यायचंय. रोशन पाताडेची प्लीज टेक द मायक्रोफोन. 18 बॉल 18 रन. खूप चांगलं सहप्रायोजन आमच्या आयोजन समितीला केल्याबद्दल प्रेमाचा चहा. खरंच लोकांना प्रेमाने मनापासून चहा पाजण्याचा त्यांचा मानस असतो आणि आज खूप कमी कालावधीमध्ये शिवडी विभागामध्ये खूप मोठं नाव म्हणून आपल्याला समोर येताना दिसतं. शिवडी नाक्यावर आपण गेलात की कोणालाही विचारलं तर विचारायची गरजच पडत नाही. समोर नाका दिसला की नाक्यावर पहिलं एकच दुकान दिसतं, ते प्रेमाचा चहा. अनाउन्स करायला अत्यानंद होतोय. या वर्षीचे आपले मुख्य प्रायोजक म्हणून जे आपण 4 साइड रेलिंग पाहताय ते शिवडीतील नामवंत रेस्टॉरंट अर्थात अरब रेस्टॉरंट यांचं अनमोल असं सहकार्य या साईराज प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाला लाभलं. मी प्रेक्षकांना विनंती करतो एकदा अरब रेस्टॉरंटच्या या सर्व मालकांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि मंडळाच्या वतीने सचिन भाऊ पडवळ यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या अरब रेस्टॉरंटच्या मालक व प्रतिनिधींचा या ठिकाणी सत्कार करायचा. हॅलो हॅलो चेक. तर आदर सत्कार केला जातोय आपल्या शिवडी भागातील एक नामांकित रेस्टॉरंट म्हणजेच अरब फॅमिली रेस्टॉरंट आणि ज्यांच्या सत्काराशिवाय साईराज प्रीमियर लीग अपूर्ण आहे, ज्यांच्या योगदानाशिवाय साईराज प्रीमियर लीग अपूर्ण आहे, ते आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक, कार्यक्षम कार्यतत्पर नगरसेवक सन्माननीय सचिन भाऊ पडवळ यांच्या या ठिकाणी विशेष सत्कार. मी सुरेश पांडेजी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते एक प्रेमाचं प्रतीक सन्मान चिन्ह व शाल व श्रीफळ देऊन आपल्या लाडक्या भाऊंचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. साईराज प्रीमियर लीगच्या तारीख ठरवण्यापासून मैदानाच्या सर्व आखणीपासून रक्तदान शिबिराच्या आयोजनापासून ते आजच्या या 3 दिवसाच्या भव्य दिव्य आयोजनात ज्यांचं अनमोल असं सहकार्य लाभलं, धन्यवाद सचिन भाऊ. आपण वेळात वेळ काढून या 3ही दिवस आपण उपस्थित होता. साईराज मित्र मंडळाच्या वतीने मी आपलं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. ओव्हर टू यू रोशन सर, ओव्हर टू यू. सो सॉरी. धन्यवाद. खूप चांगलं प्रायोजन आणि मग सर्व पुरस्कर्ते, सर्व बक्षीसदाते, सर्व देणगीदार, सर्व जाहिरातदार आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सेमीफायनलचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. गदाधारी भीम आणि गुरु द्रोणाचार्य या 2 संघांमध्ये, एका बाजूला विशाल वर्मा आणि दुसऱ्या बाजूला मात्र निलेश तिवारी, निलेश सोनार अशा 2 संघांमध्ये चालू असलेली मॅच. आणि मग महेश वर्मा आणि विशाल वर्मा 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना दिसत आहेत. खूप चांगला खेळ सकाळच्या सत्रापासून आज दोन्ही भावांनी केलाय. मग विशाल वर्मा असो किंवा महेश वर्मा असो, मगाशी तर आपण पाहिलं तर नो लॉस, एकही विकेट न गमावता 29 धावांचं लक्ष्य गुरु द्रोणाचार्य या संघाने पूर्ण केलं होतं. आणि या मॅच मध्ये 18 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण आता मात्र समोर आहे. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरमध्ये 18 धावांची गरज, त्यापैकी 5 धावा तर पूर्ण केल्यात, 1 विकेट गमावलाय. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 13 धावांची आवश्यकता. निलेश सोनार नवीन गोलंदाजी मार्क वरती आणि हा बॉल जाईल सीमा रेषा पार. साईराज प्रीमियर लीग चौकार.
मंजिल यूं ही नहीं मिलती राही को, हौसले का जुनून जगाना पड़ता है। और चीटी से पूछ के देखो कि घोंसला कैसे बनता है, उसके लिए तिनका जुटाना पड़ता है। तो ये तिनका जुटाने की कोशिश अब यहां पर शुरू हो चुकी है। 18 रन है सामने और मंजिल तक पहुंचने की बहुत अच्छी कोशिश वहां पर विशाल वर्मा और महेश वर्मा द्वारा हो रही है। 10 रनों पर पहुंचे हैं, 8 रनों की अभी भी दरकार है इस मैच को जीतने के लिए। बहुत ही अच्छी तरीके से बल्लेबाजी दोनों भाइयों द्वारा। गुरु द्रोणाचार्य इस बार बहुत ही अच्छा टैप और ये गेंद भी जाएगी डिक्लेयर जोन में। प्रमोद जी देसाई जी के बैनर पर लगकर आई है वापस। सिंगल रन मिलेगा, 1 रन से डबल 1 का 11 रन है स्कोर कार्ड पर। इस बार बॉटम हैंड का अच्छा इस्तेमाल। 11 रन 11 धावा धावफलकावरती, 12 धावा आता मात्र एकेरी धाबेसोबत 2 ओव्हरची समाप्ती झाली आहे। 6 चेंडू आणि 6 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी। एका बाजूला विशाल वर्मा महेश वर्मा, दुसऱ्या बाजूला निलेश सोनार। या मॅचचा विजेता कोण होणार, विशाल वर्मा की निलेश सोनार? पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर दांडी गुल। क्रिकेटचं महाभारत, क्रिकेटचा महासंग्राम। क्लीन बोल्ड, दांडी गुल, विशाल वर्मा बॅक टू द पवेलियन। पहिला झटका, पहिला गडी बाद, दुसरा 2 विकेट्स। मयूर आहे ना, नवीन फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये येतोय। सम्राट चव्हाण या वेळेला मात्र खूप चांगली फिल्डिंग। 1 धाव 13। 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता। सम्राट विरुद्ध सुनील। निलेश सोनार पाठीमागे सेफ हँड्स मध्ये आहे चेंडू। मगाशी सुद्धा प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढले होते आणि या मॅच मध्ये सुद्धा आता मात्र हृदयाचे ठोके धडधड 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 होऊ लागलेत। चला थोडीशी घाई करा, थोडीसा स्पीडअप घ्या, विनंती असेल दोन्ही संघ, विशेषतः गदाधारी भीम। मैदानामध्ये धुरळा उडालाय। सम्राट विरुद्ध सुनील, व्हाइट बॉल, स्वैर चेंडू, अवांतर धाव, अतिरिक्त धावा, एक्स्ट्रा रन्स। कभी इस तरफ तो कभी उस तरफ। बक्षिसाची एक घोषणा होत आहे प्रमोद जगताप यांच्याकडून। गुरुश्रेष्ठ द्रोणाचार्य हा संघ जिंकला तर 501 रुपयांसह रोख रकमेचं पारितोषिक प्रमोद जगताप यांच्याकडून। पारितोषिकांचा वर्षाव तर होत राहील, परंतु या मॅचचा विजेता कोण होणार, विशाल वर्मा की निलेश सोनार? एका बाजूने आवाज येतोय विशाल वर्मा, दुसऱ्या बाजूने आवाज येतोय निलेश सोनार। फुल टॉस बॉल आणि हा बॉल जाईल सीमा रेषा पार आणि विजेता संघ ठरलाय गुरु द्रोणाचार्य। आणि गोव्याची बस शिवडीतून सुटत आहे। सचिन भाऊ तुम्ही फक्त हिरवा झेंडा दाखवायचा। धन्यवाद। आणि एकदम हाय व्होल्टेज ड्रामा आणि पहिला अंतिम फेरीतील संघ ठरलेला आहे विशाल वर्मा यांचा गुरुश्रेष्ठ द्रोणाचार्य। सुरेश पांडेजी यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। धन्यवाद। खूप चांगली मॅच, खूप चांगला सामना रंगलाय आणि विजेता संघ